एस टी आमची पडलेली आहे बंद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आज आहे आपला डे 3 ऑफ दिस सिरीज म्हणू शकतो आपण. सो आज आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला. सो आता थोडंसं उशीरच झालं आहे, खरं तर 1 वाजलं आहे. जरा आम्ही आरामातच उठलो आज आणि आता सगळे एकदम मस्त तयार झालेत. डाएट कोक वगैरे पित आहेत छान, कारण का गरमी खूप आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे रात्री छान आहे वेदर, पण सकाळी जरा गरमच होते तसं. हो, पाऊस तर नाहीच. एवढी मोठी छत्री घेऊन आलोय. हो, छत्रीला एक थेंबही नाही लागले आता. खरं डेंजरस. म्हणजे पाऊस तर एकदमच गायब. आम्ही मुंबईवरून आलो तर एकदमच वेदर चेंज होतं आमच्यासाठी. चला आता आपण जाऊया एस टी स्टँडला आणि तिकडून पकडूया अक्कलकोटसाठी एस टी. इथून अक्कलकोटसुद्धा 1 तासावर आहे. सो तेवढंच अंतर आहे जेवढं आपण काल गेलेलो. एवढे दिवस आम्ही ट्रॅव्हल करतो एस टीने, पण आज पहिल्यांदा असं झालं आहे की एस टीसाठी आम्ही थांबलो आहे आणि एस टी आमच्यासाठी नाही थांबलो. काय वाटते? मागे गर्दी बघा माझ्या आणि समोर रिकामी जागा बघा. मागे गर्दी बघा, ही सगळी गर्दी अक्कलकोटला जाण्यासाठी थांबलेली आहे. ते बस येणार, त्याच्यामध्ये डायरेक्ट मारामारी असणार बसायचं म्हणजे. पण मजा येते, ही सगळी मजा आहे. एवढे दिवस आम्ही आता आरामात बसलो, आज थोडीशी धक्काबुक्की करून पण बसलो. म्हणून आम्ही एकदम पुढे उभे आहे बघा. इथे बस लागणार आणि इथे आम्ही डायरेक्ट चढणार असं. की आपल्याला सीट मिळेल. हां, मागून चढणं म्हणजे सीट नाही मिळाली तर 1 तास उभं राहून जावं लागेल पूर्ण. त्यामुळे बघूया आता. अजून तरी लागली नाही. 2 वाजताची गाडी दाखवत होतं, पण अजून तरी लागली नाही गाडी. सगळे वाट बघतात. जाताना गेल पण नाही. तर आम्हाला मिळालेली आहे जागा, एकदम घाई गडबड करून मिळाली आहे. लास्ट सीट मिळाली आहे. बाकीच्या इथे असं इथे बॅग ठेवली आहे, काही काहींनी रुमाल ठेवले आहेत, तर सगळी सीट पॅक आहेत एकदम. आम्हाला शेवटच्या सीट मिळाल्या आहेत. गाव साईडचे हॅक्स आहे ते सगळे. हां हां. अरे पण माझं काय म्हणणं आहे बाबा, कोण कसं काय दिलं मंदिरावर? पण कोण कोणाची जागा अडवतं हे कसं कळतंय? कोणतं रुमाल कोणाचं आहे? रुमाल कधी विसरून गेला असेल, सीटवर बसणार. मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आमचा. एस टी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हो, एस टी आमची पडलेली आहे बंद आणि ते म्हणाले की उतरा आता खाली या गाडीला. हो, आणि आज तर डेंजरच दिला. एस टीच बंद पडली. आता ते म्हणतात की 1 तास लागेल रिपेअर करायला. तोपर्यंत दुसरी जर गाडी आली मागून तर त्या गाडीतून जा असं त्यांचं म्हणणं आहे. सगळे उतरायला घेतलं सगळ्यांनी. हे बघा आमच्या गाडीचा प्रॉब्लेम बघा काय. हे आम्ही गाडी म्हणजे राईड आहे. आम्ही अशीच चालतो या गाडीत, त्याच्यामुळे ती थांबलेली. कॉन्फिडन्सने चढले आता झालं म्हणून सगळे चढले. हो, आणि परत तेच आहे. आता हा बघा हीच गाडी इमॅजिका. आता आपण भेटूया 5 मिनिटांनी, जेव्हा परत आम्ही खाली उतरलो. थांबवली गाडी साईडला. 5 मिनिटाच्या आत खाली करून दाखवलं. फास्टेस्ट फिंगर. थोडासा एक आलेला. आता काय गाडी जाणार नाही. तो गाडी ऑफिशियली कॅन्सल झाली आहे. आता आपल्याला दुसरा ऑप्शन बघावा लागेल जायचं. बसमधून खाली उतरून आम्ही अक्कलकोटला जाण्याचे ऑप्शन शोधतच होतो. तेवढ्यात एक रिक्षावाले काका आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की रंगभवन बसस्टॉपवरून सुद्धा अक्कलकोटला जाणाऱ्या बस सुटतात. मग आम्ही पोचलो रंगभवनला आणि थोड्याच वेळात तिथे एक नवी कोरी करकरीत बस येऊन थांबली. मग इथून आम्ही नव्याने आमचा प्रवास चालू केला. इथून सुद्धा आम्हाला 1 तास लागलाच अक्कलकोट बस स्टँडला पोचायला आणि मग पुढे मंदिराकडे जायला आम्ही रिक्षा केली. सो फायनली बरीच मेहनत केल्यावर 4:30 वाजले ना सर्वेश. 4:30 वाजता आपण पोचलो आहे मंदिराजवळ. 2 वाजता आपण निघालेलो. 2.5 तास लागले आपल्याला पोचायला इथे. तर 1 तासात पोचायला पाहिजे होतं, पण ते सगळं बस बीसचा प्रॉब्लेममुळे. आता चला बघूया दर्शनाला किती वेळ लागतो ते. या गेटनी नव्हतं यायचं आतमध्ये. हां, तू काय इकडे आला पुढे? हां, आधी खाऊन घेऊया, कारण का सकाळपासून असंच काही ते सँडविच वगैरेच खाल्लं आहे आम्ही. तर इथे आता आम्हाला रोहन घेऊन आला आहे. रोहन अरे गॉगल काढला नाही अजून. रोहन घेऊन आले उपिटू नावाच्या हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही आता मागवलं आहे घी मसाला डोसा. छान बेने वाईबची आहे, बेने डोसाची वाईब आहे. आपण टेस्ट बघूया पटकन कशी यायची ती. चांगलं वेगळी टेस्ट आहे तुला. छान आहे पण टेस्ट. आतमधून पण बघा असं मस्त. तर तुम्ही अक्कलकोटला जर येत असाल ना, ते उपिटू प्युअर व्हेज असं हॉटेल आहे. इकडे नक्की भेट द्या. खूप छान डोसा होता. कसा होता डोसा? गोल्डन थम्स अप.
बेने डोसा होता गोल्डन बेने. डबल गोल्डन थम्सअप त्या डोसाला जो बेने होता. छान ना. पण मित्रांनो मस्ट ट्राय. पुणे ओनियन उत्तप्पा या प्रकाराकडे जाऊ नका. हो ओनियन उत्तप्पा एकदम डेंजरस होता. ओनियन आणि खूप उत्तप्पा. रिग्रेट म्हणजे आतमध्ये अर्धा दिसेल याचा डोसा तुम्हाला. चला आता आपण लागूया दर्शनाच्या लाईनला आणि बघूया आपल्याला किती वेळ लागतो दर्शन करायला तर. तर आपलं छान दर्शन झालेलं आहे आत्ता आणि अजिबात गर्दी नव्हती, कोणीच नव्हतं. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आतमध्ये 10 मिनटं वगैरे उभे होतो असे नुसतेच पाया पडत. आणि आता इथून आम्ही चाललो आहे बाळप्पा महाराजांच्या मठात, जिथे स्वामी समर्थांचा ओरिजिनल फोटोसुद्धा आहे आणि म्हणतात की तिकडे टाईल्सवरती त्यांची पावलं वगैरे सुद्धा आहेत. सो आता आपण इथून तिथे चाललो आहे. फक्त आपले चप्पल घ्यायचे राहिले म्हणून आपण परत आतमध्ये जातो आहे आणि मग चप्पल घेऊन आपण जाऊया त्या मठात. सो आता आपण पोचलेलो आहोत हे बाळप्पा मठात. जर तुम्ही अक्कलकोटच्या मंदिरात येत असाल ना तर इथे पण यायचं नक्की लक्षात ठेवा. थोडंसं एक 10-15 मिनटं वॉकिंग आहे तिथून, पण नक्की या मठात. खूप सुंदर मठ आहे आणि इथे तुम्हाला स्वामींचा मूळ फोटोसुद्धा बघायला मिळतो, तो मी तुम्हाला दाखवतो. आधी आपण जरा चप्पल काढून घेऊया. हे बघा इथे तुम्हाला सगळे चौकोन दिसत आहेत. सो हे त्यांनी सांगितलं की या चौकोनांमध्ये न पाय देता तुम्हाला चालायचं आहे. आणि स्वामी समर्थांचा मेन म्हणजे जो मूळ फोटो आहे तो मी तुम्हाला दाखवतो इथे. हा इथे आहे स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो. हे बघा या चौकोनात तुम्हाला जरा नीट बघायला मिळतो. हा या चौकोनात सुद्धा पाय दिसतो आणि हा एक सुद्धा ठसा दिसतो बघा, हा वाला. हा तर एकदमच छान दिसतं आणि असे सगळीकडेच आहेत. म्हणजे तुम्ही हे सगळीकडे या पूर्ण मंदिर मठामध्येच तुम्हाला हे असे चौकोन दिसतील. सो इथे महाराज स्वामी समर्थ महाराज इथे फिरायचे असं म्हणतात या मठामध्ये. या वडाला 125 वर्ष कंप्लीट आहे. स्वामी महाराजांची प्रिय शिष्य 2 होते, बाळाप्पा आणि सोळप्पा. त्यात लाडके शिष्य होते म्हणजे बाळाप्पा महाराज. स्वामी महाराजांनी समाधी घ्यायच्या आधी बाळाप्पा महाराजांना बोलवून त्यांचे काही वस्तू होते, ते वस्तू म्हणजे काय तर एकमुखी रुद्राक्षमाळ, कंठमुखी रुद्राक्षमाळ, श्री स्वामी समजलेली अंगठी, त्यांचे दंडछाटी सगळं स्वामी महाराजांनी बाळाप्पा महाराजांना दिले. बाळाप्पा महाराजांना सांगितले हे प्रसाद म्हणून तुला देत आहे तर हे प्रसार कर. तर बाळाप्पा महाराजांनी 22 वर्ष प्रसार केले. मग त्याच्यानंतर मठ बांधले, ते हे मठ आहे. हां, स्वामी महाराजांनी सांगितलं ते बाळाप्पा महाराजांना जिथे कुठे मठ स्थापन करशील त्या मठाला गुरुमंदिर नाव दे. तर हे गुरुमंदिर नाव. गाभाऱ्यात नागाचा फणा बघतो तुम्ही, तिथे स्वामी महाराजांची प्रिय शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. त्याचवर महाराजांची मूर्ती आहे, त्या पुढे 2 पादुक आहेत, ते महाराजांची ओरिजिनल चिन्मय पादुक आहेत. स्वामी महाराजांनी स्वहस्ते बाळाप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेले. आणि ह्या बाजूला तुम्ही जर गणपती आहे, गणपतीच्या वर माळ बघितला तर स्वामी महाराजांनी वापरलेली कंठमुखी रुद्राक्ष माळ आहे. ह्या मठाला 3 नाव आहेत, गुरुमंदिर, बाळाप्पा महाराज मठ, चिन्मय पादुका मठ, असे 3 नाव आहेत. आणि काय 1901चा वाडा असल्यामुळे रिलेशन चालू होतं मंदिराचं. तर 25 नोव्हेंबर 2017ला ह्या फरशा काढून नवीन मार्बलिंग फरशा घालणार होतो. त्या टायमाला काम चालू करण्यापूर्वी जागोजागी महाराजांचे पावलं होते. हे जिथे कुठे व्हाईट बॉक्स केलेत ना ते स्वामी महाराजांचे पावलं म्हटले. म्हणजे कसं पहिल्यांदा एक दिसला, मग एक दिसले की आपले गजानन महाराज आहेत ना त्यांचे नाते आहेत डॉक्टर पुरुषोत्तम राजेमले म्हणून. त्यांना आम्ही बोलवलं, त्यांना दाखवलं हे असं नसेल. त्यांनी म्हणजे एक ठिकाणी नसेल, भरपूर ठिकाणी नसेल. तर मंदिर सगळे पादुकायचे. सो मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत जेवायला. मस्त आपण येताना बसने वगैरे आलो छान आणि रूममध्ये थोडासा आराम केला आणि आता आपण निघालो जेवायला. सार्थकनी काहीतरी एक बघितलं आहे कोल्हापुरी मेजवानी नावाचं हॉटेल, जिकडे छान तांबडा पांढरा असतं, सगळं अनलिमिटेड वगैरे आहे. सो बघूया आपण तिकडे जाऊन कसं आहे ते जेवण. दुपारी रोहननी जे आपल्याला नेलेलं
तिथे एक नंबर होतं. आणि आता सार्थक आपल्याला जिकडे घेऊन जातो ते कसं आहे हे ह्या सार्थकच्या तोंडावरून कळेल आपल्याला. हा बघा बघूया आता काय. आणि हे काका आपल्याला घेऊन चाललेत. तुमचं नाव काय? हा तुम्ही काका काका आपल्याला घेऊन चाललेत. काकांना मी तुम्हाला उतरल्यावरती दाखवतो. काका बोलले चांगले आहेत म्हणून कोल्हापुरी मेजवानी. तर बघूया आपण आता तिकडे जाऊन. चला. तर आता आम्ही आलेलो आहोत या हॉटेलला आणि मी आणि सार्थकने आता मागवलं आहे कोल्हापुरी मटण थाळी, मटण फ्राय थाळी. 2 कोल्हापूर मटण फ्राय थाळी सांगा. हां आणि यांचं दोघांचं काय? बघतोय ठीक आहे, तू तेवढं सांगा 2 पहिला. आपली थाळी आलेली आहे मटण थाळी. याच्यामध्ये मटण फ्राय आणि माझं नशीब चांगलं आहे, मला नळी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये 2 भाकऱ्या येतात. हां काय? हा दही कांदा आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, हे अंडा करी आहे मला वाटते आणि ही सोलकढी आहे. सो आपण पटकन एकदा फक्त मटण ट्राय करून बघूया कसं आहे ते. भाई मटण एक नंबर आहे. पांढरा रस्सा बघूया कसा आहे. पांढरा पण मस्त आहे. चांगलं आहे, तांबडा पण चांगला आहे. सोलकढी एकदा बघूया कशी आहे आपण. सोलकढी ठीकठाक आहे, थोडी पानसट आहे. कसं वाटते रोहन, चांगली आहे का? सार्थक कशी वाटली? सर्वेश मजा आली ना? चला सगळ्यांनी जेवण घेऊया छान आता. आणि स्वतः आपलं जेवण वगैरे छान झालेलं आहे आणि येताना मस्त यांनी सगळ्यांनी आईस्क्रीम पण खाल्लं आहे. एक हा इथे खातोय अजून. सो हा होता आपला डे 3 इन सोलापूर. अक्कलकोटचं दर्शन छान झालं एकदम. त्या एसटीचा जर प्रॉब्लेम नसता झाला तर अजून छान झालं असतं मला वाटते दिवस आजचा. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चला बाय बाय.